छोट्या पडद्यावर लवकरच लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुमच्या भेटीला येते। या मालिकेतून विवेक सांगळे, मृणाल दुसानीस, ज्ञानदा रामतीर्थकर आणि विजय आंदळकर हे 4 कलाकार एकत्र काम करताना दिसणार आहेत। या मालिकेचं भव्य लॉन्चिंग करण्यात आलंय। मुंबईच्या समुद्रात एका विशाल बोटवर हे लॉन्चिंग करण्यात आलं। या निमित्ताने मालिकेतील कलाकारांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। जेव्हा आलो इथं तेव्हा फार आनंद झाला, कारण असं सूर्य दिसत होता, आता चंद्र आहे, साक्षीलाही आलाय, म्हणजे प्रेमाचे दोन्ही स्वरूप आपल्याला आले आहेत। आणि ग्रँड एंट्री म्हणजे हे लॉन्च कमीत कमी कुठल्या मोठ्या सिनेमापेक्षा कमी नव्हतं, हे त्याच्यापेक्षा असं होतं। हाऊ हॅपी, हाऊ सॅटिस्फाईंग हे सगळं। काय साक्षीला खूप 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 खुश आहे मी। आणि जसं तू म्हणालास तसं आता आमच्या प्रेमाला आणि आमच्या मालिकेच्या लॉन्चला चंद्र साक्षीला आहे। खूप मजा आली आहे। पॉझिटिव्हली फार स्पीडबोटमध्ये बसला होतात की घाबरला होतात, आणि इकडे आनंद आनंद वेगळा आहे। ऍक्च्युली हा प्रश्न हिला विचारायला म्हणजे घाबरली दिसतो। हो खूप 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 खुश आहे ज्या पद्धतीनं आमची सिनेमॅटिक एंट्री झाली, आणि हे असं अगदी स्वप्न पाहिल्यासारखं, आणि ते पूर्ण झालं। इथे सगळी मीडिया आणि तुम्ही सगळे लोक होतात, आणि आम्ही हे फार प्रत्येक कलाकाराचं हे स्वप्न असतं। एका मालिकेच्या लॉन्च थ्रू हे पूर्ण होतंय, आणि त्यासाठी स्टार प्रवाहाचे आम्ही खूप खूप आभारी आहोत, आणि तुम्हा सगळ्यांचे की इतकं छान आमच्या या मालिकेचं लॉन्च आज करण्यात आलं। लग्नानंतर मिळाल्यानंतर उलट अजून चांगली गोष्ट आहे ही। म्हणजे लग्नाच्या आधी तर किती लोक कोणाला किती आधार देतात, पण त्याचा काही अर्थ असतो नसतो ते नंतरच कळतं लग्नानंतर। तर लग्नानंतर होईलच प्रेम 16 डिसेंबर पासून संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या स्टार प्रवाहावर। खऱ्या अर्थानं बोट हॅज बीन अ लव्ह थिंग फॉर एव्हरीवन। 90sच्या लोकांसाठी ते खरंच आहे, कारण कोकणातली बोट ते टायटॅनिकची बोट आपल्याला नेहमी ते प्रेमाचा स्वरूप दिसलेला आहे। आणि आज तुमचंही लॉन्च कसं काय बघतो? अरे कमाल, म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं ना, मी माझ्या लाईफमध्ये कधी इनफॅक्ट जेव्हा माझा पहिला शो आला तेव्हाही मी कधी इमॅजिन केलं नव्हतं की मी असा एक यॉट उभी असेल आमच्यासाठी, आणि स्पीड बोटने तिथून आम्ही येऊ वगैरे, 4 राऊंड मारू, अख्खा मीडिया आमच्यासाठी इथे उभा आहे, आणि आम्ही हाय वगैरे करतोय वगैरे। सो हे खरंच खूप ना हे स्वप्नात असल्यासारखं घडलेलं आहे आज, आणि खरंच यासाठी स्टार प्रवाह वाहिनीचे मनापासून आभार मानले पाहिजे। इनफॅक्ट तुम्हा सगळ्यांचे की तुम्ही सुद्धा आमचा इंटरव्ह्यू कव्हर करण्यासाठी इथे उभे होतात। सो खूप छान वाटतंय। खरं तर खूप खूप धन्यवाद, अँड ऑल द बेस्ट गाईज, डू वेल, आणि खूप छान काय होते। थँक्यू गाईज, थँक्यू थँक्यू थँक्यू।